पाक नंतर चिनी ड्रॅगनची कुरापत. भारतीय हद्दीत हेरगिरी जहाज. भारत आता चीनची खोड मोडणार. भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला असतानाच आता पुन्हा एकदा चिनी ड्रॅगननं भारताची कुरापत काढली. चीनच्या द यांग यी याहो या हेरगिरी जहाजनं मल्लाकाची सामुद्रधुनी पार करत थेट भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानं एकच खळबळ उडाली. एकूण 4 जहाजं असल्याचं समोर आले. त्यातील 3 जहाजं अरबी समुद्रात तर एक जहाज बंगालच्या उपसागरात आढळून आलंय. मात्र या जहाजांचा भारताला कसा धोका आहे ते पाहूया. भारतीय हद्दीत द यांग ही याओ हे चीनचं हेरगिरी जहाज आलंय. क्षेपणास्त्र चाचण्या आणि नौदलाच्या जहाजांच्या हेरगिरीची शक्यता आहे. समुद्राच्या तळांचे नकाशे आणि पाणबुड्यांचे आवाज देखील ते रेकॉर्ड करू शकतात. युद्ध भडकल्यास पाणबुड्यांवर हल्ल्यासाठी माहितीचा वापर होण्याची शक्यता आहे. चीनकडून मात्र हे संशोधन जहाज असल्याचा दावा करण्यात आलाय. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जग पाकिस्तानवर थुतू करत असताना चीननं मात्र पाकिस्तानला पाठिंबा दिला. एवढंच नाही तर लष्करी मदतही केली. आता तर चीनचं जहाज भारताच्या समुद्र हद्दीत आढळून आलंय. त्यामुळे भारतानं चोहूबाजूनी सावध राहण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शिपमध्ये केपेबिलिटी आहे किंवा फ्लीटमध्ये केपेबिलिटी आहेत की ते टॉर्पिडोला टो करू शकतात, त्यांना आयडेंटिफाय करू शकतात किंवा पनडुब्बींना त्यांचं कम्युनिकेशन ॲक्सेप्ट करू शकतात किंवा त्यांना जॅम करू शकतात. मग हे सायंटिफिक शिप्स नाहीत, हे वॉरशिप्स आहेत आणि ही खुराफात आहे आणि भारताला सतर्क राहण्याची जरूरत आहे. खरं तर चीनची ही कुरापत पहिल्यांदाच नाही. याआधीही चिनी ड्रॅगनची हेरगिरी करणारी जहाजं भारतीय समुद्रात आढळून आली आहेत. ती नेमकी कधी ते पाहूया. जुलै 2019 चीनचं शी यान 1 जहाजाची भारतीय हद्दीत घुसखोरी होती. यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला होता. ऑगस्ट 2022 चीनचं युआन वांग 5 हे जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर आलं. त्यावेळी भारतानं संताप व्यक्त केला. नोव्हेंबर 2022 क्षेपणास्त्र चाचणीआधी युआन वांग 6 या जहाजाच्या हिंदी महासागरात हालचाली वाढल्या होत्या. मार्च 2024 क्षेपणास्त्र चाचणीपूर्वी युआन वांग 3 या जहाजाच्या भारतीय हद्दीत हालचाली वाढल्या होत्या. आता चीननं द यांग ही याओ हे हेरगिरी जहाज नसून संशोधन जहाज असल्याचा दावा केला आहे. तर हा दावा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. त्यामुळे भारतानं फक्त पाकिस्तान आणि चीनी सीमेवरच नाही तर सागरी सीमांवर देखील डोळ्यात तेल घालून जागरूक राहण्याची गरज आहे. कारण चीन्यांची पाठीत खंजीर खुपसण्याची जुनीच सवय आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.